नर्सिंग कॉलेज पंढरा. हॅलो एव्हरीवन, दिस इज आदी खराडे. हसू नका सर. तर दिसत असतील सगळे. तर दिस इज गोरे सर, आमचे अॅनाटॉमीचे टीचर. दिस इज सूरज, प्रसाद अँड श्रेयश. वी आर क्लासमेट. तर मराठीतच सांगतो आता. तर आजच्या दिवसाची समरी अशी की एक RSS परभणी अंतर्गत युवा प्रभा अशा नावाचा एक युथ कॉन्क्लेव्ह अरेंज केला होता. त्याच्या अंतर्गत बरेचसे गायडन्स म्हणा, त्याच्या अराउंड सगळं होतं. पण एक त्याच्या अंतर्गत बरेचसे कॉम्पिटिशन पण होते. स्पीच कॉम्पिटिशन, रील कॉम्पिटिशन, त्यामधल्या मी वक्तृत्व स्पर्धा म्हणजे स्पीच कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता. तर सकाळी मी एकटाच आलतो आणि नंतर स्पीच कॉम्पिटिशन भाग घेतला, ते स्पीच केलं. सर्वप्रथम नक्की राष्ट्र म्हणजे काय? आपण विषय मांडला की राष्ट्र निर्माण. सगळेजण म्हणतात की आपण देश, भारत. नक्की राष्ट्र म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 2, युवक म्हणजे नक्की काय? राष्ट्रात युवकाचे योगदान. राष्ट्र निर्माण. तर युवक म्हणजे नक्की काय? व्यक्ती निर्माण म्हणजे काय? चारित्र्य निर्माण. चारित्र्य म्हणजे नक्की काय? आणि मग येतं राष्ट्र निर्माण. जर ह्या चारीची सांगड जरी करता करते तर राष्ट्र निर्माण प्लस मला वाटतं. तर एक आपण एक मराठीमध्ये लाभ झाल्यानंतर पाहिजे. तुझी डिग्री काय, तुझा पगार किती, तुझं पॅकेज किती, तू राहते कुठं, फक्त एक स्वतःच्या पलीकडे जाणार म्हणजे व्यक्तित्व. आणि व्यक्ती निर्माण कशात नव्हतं तर चारित्र्य देतात. तर चारित्र्यात कोणी आपल्याला पाहत नसताना नैतिक मूल्याचं अवलंबन करणं म्हणजे माझ्या मनुष्यात चारित्र्य. आणि जेव्हा राष्ट्र म्हणजे काय कळतं, युवक म्हणजे आपली जबाबदारी कळते, जी वयोमर्यादा एक मानसिकता. त्यानंतर व्यक्ती निर्माण करतात. आपण एक व्यक्ती आपल्या पलीकडे जाऊन बनवतो. व्यक्ती बनवायला चारित्र्य जातं. जेव्हा 4 घटक एक संघ होतात त्याशिवाय राष्ट्र होऊ शकतो. अशा प्रकारे स्पीच झालं. त्याचे हायलाइट्स म्हणलं तर हे अशा. त्यानंतर मला काय तिथं जेवढे पार्टिसिपेंट होते ते दोन्ही फ्रेंड भेटले, त्यांना मी आता सोडवायला गेलो. ते मला फ्रेंड भेटले. बराचसा ठीकठाक टाइम सगळा स्पेंड केला, मजा केली. हाय गाइस, दिस इज आदी खराडे, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता मराठीत तर एक RSS युवा प्रभा म्हणून एक युथ कॉन्क्लेव्ह होतं. स्पीच कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. आणि हे तिथं मला मिळालेले 2 नवीन फ्रेंड. Senior to us, both of us. She's from second year, we are from first year. Okay, even I can't believe that I'm a second year. They both are in first. हे सांगावं लागतंय तिथंच. Hello ma'am, good morning ma'am. आणि तिने आल्या मला म्हणते मी सिनियर आहे, तुझी रँकिंग घेऊन. शी इज ऑल्सो फ्रॉम BMS First year. तर आता आम्ही इथं सेटअप झालेलो आहे. आणि एक आता इव्हेंट आहे इथं काहीतरी इनॉग्रेशन. हा, इव्हेंटचं इनॉग्रेशन होणार आहे. आणि जे स्पीकर्स येणार आहेत ते आपल्याला काहीतरी मार्गदर्शन काइंड ऑफ करतात. तर आतापर्यंत असं आहे. मला एम्बियन्स दाखवतो. सो दिस काइंड ऑफ पीपल. हा स्टेज आहे आणि या स्टेजच्या जवळपास फ्रंट सीटलाच आम्ही बसलो आहोत. तर बघू कसं काय होतंय. आतापर्यंत एवढंच. तर भेटूया थोड्या वेळ, जेव्हा काय इव्हेंट स्टार्ट होईल तेव्हा आपण भेटूया. बाय बाय. बोलते परिश्रम आणि ध्येयवेळा या प्रेरणादायी कार्यक्रमात उपस्थित सर्व माणसं फर्स्ट एडवांटेज ऑफ हैविंग बारिक असेंबली में फर्स्ट नंबर लगाते हैं गाइस. हमको फर्स्ट बेंच सेक्शन में बैठ सकते हैं. फिर उनके कपड़े सेक्शन मध्ये कपडे घेता येतात तुम्हाला. और अगर लड़कों को साथ तो हम लोग इतनी बड़ी जींस भी पहन सकते हैं.
क्यूटी ट्रीटमेंट मिलती है। मैम प्रिंसेस ट्रीटमेंट मिल जाती है क्योंकि हम छोटे हैं। बहुत सारे एडवांटेजेस हैं, गिनवाएंगे कितने गिनवाएंगे। इतनी तो गिनती भी नहीं आती। Don't roast us. मेन्यू देखो और हमारी बात। यही चल रहा है। हाय गाइस, बाय गाइस, हाय गाइस. हेलो गाइस, नहीं बाय गाइस नहीं, कुछ आगे क्या बोलना है नहीं पता। ओके बाय बाय. त्यानंतर बरेचसे जे लेक्चरर होते त्यांची स्पीच ऐकले, गायडन्स ऐकलं आणि मस्त झालं. आणि त्यानंतर टाइम आला शक्यतो म्हणजे असा कार्यक्रम होता. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशनची वेळ आली. तर त्याच्यामध्ये नंतर प्रसाद, सूरज आणि श्रेयश अचानक आले. त्यांनी मला कॉल केला. त्यानंतर आम्ही भेटलो, बसलो थोडा वेळ, इकडे तिकडे जरा हिंडलो, सगळ्या हॉलमध्ये बघितलं काय काय चाललंय. तर हा प्रसाद आहे, हा सूरज आहे, हा श्रेयश आहे. श्रेयश आहे. आणि एक दिवस आम्ही नक्कीच तिथे स्टेजवर पुढच्या टाका जाणार आहे. तर मी आता तिकडच्या बैठकीत थोडस पण येतो. त्यानंतर रिलॅक्स आणि आफ्टर समारोपाचा कार्यक्रम यांचं मार्गदर्शन ऐकलं. आपले संघ परभणीचे सरसंघ त्याला नाही म्हणता येते, परभणीचे शाखा प्रमुख ते किरकोळे सर, किरकोळेचं नाव त्यांचं रवी किरकोळे, त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. त्यांनी बेसिक काय काय माहिती दिली, 100 वर्षाची इतिहास आणि पुढे काय करायचं याबद्दल तरुणांना काय आव्हान केली. हे आपल्या संपूर्ण समाजामध्ये जागरण करते. आपण या हिंदू शब्दाच्या संबंधामध्ये कुठलाही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. जो या देशाच्या परंपरेवर, या देशाच्या संस्कृतीवर विश्वास ठेवतो, या देशाच्या मातीवर ज्याचं प्रेम आहे, याची ही राष्ट्रीयतेचं नाव. तुमची पूजा पद्धती कुठली, तुम्ही कुठलं पुस्तक वाचता, कुठल्या पद्धतीने कुठल्या देवस्थानामध्ये जातात, त्याच्याशी याचा काही संबंध नाही. तर हे जे राष्ट्रीयतेचं एका अर्थाने राष्ट्रीयतेची ओळख देणं हे संघाचं एक काम आहे. अशा कार्यक्रम झाला आणि मेन टाइम आला. नंतर मेन गोष्ट म्हणजे प्राइज डिस्ट्रीब्युशन. जेव्हा स्पीच सगळे चाललेले त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं, म्हणजे सुरुवातीला काय झालं, दोघं तिघं होती ती प्रॉपर सर तयार ओके होते, असं नसतं ते असे बोलतात ते असं डायरेक्ट ओके असलेलं. आणि माझं प्रिपरेशन तर काहीच नाही. काल रात्री तुला म्हणलं तशी लिहायचे, काल रात्री ते लिहिलं आणि म्हणलं आज डायरेक्ट प्रेझेंट करू. तर आमचा टॉपिक होता बाय द स्पीचचा, द रोल ऑफ युथ इन नेशन बिल्डिंग, राष्ट्र निर्मितीमध्ये तरुणांचं योगदान, युवांचं योगदान. आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल मी काही बोललो आणि वाटलं नव्हतं नंबर येईल. मग आम्ही असेच 3 जण मज्जा करत बसलेलो, भेटले आणि असं तिथलेले की तिचा नंबर येईल. तिला हजार तिचा नंबर येईल, कारण इंग्लिशमध्ये भाषण केलं असं प्रॉपर जरा. आणि ती नाराज झाली थोडी, पण ठीक आहे. पण आला आमच्यात कोणाच नंबर आला. आणि माझा पण काढायच्या नंतर असला तर यानंतर रीड मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आकांक्षा ससू, मौली नर्सिंग कॉलेज पटना. कृपया लवकर पंचाकडे या. विशेष म्हणजे क्राऊड मध्ये मला माहित पण नव्हतं गोरे सर आहेत. आणि आता जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा गोरे सर समोर म्हणलं अरे वा कोणतरी आहे बघायला. तर दिस इज अ सर्टिफिकेट वी गेट. आणि एक प्रसादला आणि सूरजला पुस्तक. तर अशा रीत्या आमचा आजचा दिवस आवाज.
यावा. सकाळपासून यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम स्मरणात राहील असा झाला. त्या निशिगंधा चव्हाण कदम यांचे आभार मानतो. यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतानंतर भोजन होईल आणि त्यानंतर धार्मिक समारंभ. राष्ट्रगीतासाठी त्यांनी उभं राहायचंय. ये हम है ये हमारी गैंग है और हमारी पौड़ी चढ़ रही. दिस इज गोरे सर, सूरज भाई, श्रेयस, प्रसाद, अर्जुन होंडे पाटील. दिस इज मी सर. काय म्हणते सर, आज कसं वाटतं तुम्हाला तुमचा स्टुडंट सेकंड प्राइज जिंकला? छान वाटलं. माझ्या स्टुडंटनी सेकंड प्राइज सेकंड प्राइज असं समोर असे श्लोक पण बात करत होता. म्हणजे श्लोकावलीमध्ये फर्स्ट प्राइज मिळाले. तसं काय बोल जीव. चला बाय बाय. अशा रीत्या आजचा आमचा दिवस होता आणि खूप मजा आली, खूप छान. सगळं काय रेकॉर्ड करू शकलो नाही, सगळं जसं पाहिजे तसं झालं नाही, पण भरपूर काय झालं. भरपूर काय झालं ते आम्हालाच माहिती काय झालं. चला रामकृष्ण. थोडंफार केले रेकॉर्ड त्याचे. पार्ट ऑफ आवर फॅमिली. तुम्हाला ऍक्च्युली दिसतील. बाय. समजून घ्या. भावना पोहोचले. इशारा का बादल चुकेंगे जब तक तुझे एहसास है, जागीर तेरी तेरा एक इश्क की एक प्यास है, तू ढूंढना पैरों के दिशा, चाहे वही ले जाए जा सब प्यार, सब प्यार.